नमस्कार मित्रांनो, आज आपण 19वा पाठ बघूया. इटली. आपल्या 8वीच्या पुस्तकामधला हा शेवटचा पाठ आहे. चला तर मग सुरुवात करूया. युरोप खंडातील इटली हा देश रोमनकालीन प्राचीन संस्कृती व उत्तम कलाकृतीसाठी जगप्रसिद्ध आहे. हे लक्षात राहू द्या. इटली हे कशासाठी जगप्रसिद्ध आहे? तर रोमनकालीन प्राचीन संस्कृती व उत्तम कलाकृतीसाठी जगप्रसिद्ध आहे. स्थान, विस्तार व सीमा बघूया. या देशाचा विस्तार 36°40' उत्तर ते 37°5' उत्तर अक्षर आणि 6°40' पूर्व ते 18°31' पूर्व रेखावृत्त यांच्या दरम्यान आहे. या देशाच्या भौगोलिक सीमेत सॅन मॅरिनो व व्हॅटिकन सिटी या दोन स्वतंत्र देशाचा समावेश होतो. हे लक्षात राहू द्या. इटली या देशाच्या भौगोलिक सीमेत सॅन मॅरिनो व व्हॅटिकन सिटी या दोन स्वतंत्र देशाचा समावेश होतो. प्राकृतिक रचना बघूया. देशाच्या उत्तर भागात आल्स पर्वत आहे. या पर्वताच्या दक्षिणेकडील उतार इटली देशात येतो. या पर्वतीय रांगेचा अतिउंचीवरील भाग नेहमी हिमाच्छादित असतो. हिमनद्याच्या कार्यामुळे या पर्वतावर उंच शिखरे, यू आकाराच्या दऱ्या, हिमगवर, लोंबत्या दऱ्या अशी भूरूपे आढळतात. हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. हिमनद्याच्या कार्यामुळे कोणती भूरूपे आढळतात? तर यू आकाराच्या दऱ्या, हिमगवर, लोंबत्या दऱ्या. या भागात ग्रान पॅराडिसो हे इटलीतील सर्वात उंच शिखर आहे. हे सुद्धा लक्षात राहू द्या. ग्रान पॅराडिसो हे इटलीतील सर्वात उंच शिखर आहे. आल्स व ॲपेनाईन्स पर्वतादरम्यानचा भाग पो नदीने गेलेल्या गाळाच्या संचयनामुळे मैदानी बनला आहे. या नदीच्या मुखाशी त्रिभुज प्रदेश, खाजणे इत्यादी भूरूपे निर्माण झाली आहेत. द्वीपकल्पाच्या मध्यभागी वायव्य आग्नेय दिशेने गेलेली ॲपेनाईन्स पर्वतरांग आहे. या पर्वतरांगेत अनेक शिखरे आढळतात. यातील वेसुवियस हे जागृत ज्वालामुखीचे शिखर आहे. इटली हे द्वीपकल्प असल्याने या देशास दीर्घ लांबीचा सागरी किनारा लाभला आहे. इटली देशात सुमारे 70 बेटाचा समावेश होत असून त्यापैकी सार्डिनिया व सिसिली ही मोठे बेटे आहे. एटना हा सिसिली बेटावरील जागृत ज्वालामुखी आहे. हे लक्षात राहू द्या. एटना हे काय आहे? तर एटना हा सिसिली बेटावरील जागृत ज्वालामुखी आहे. हवामान बघूया. आल्सच्या पर्वतीय प्रदेशात उंचीनुसार हवामानात विविधता आढळते. उत्तर भागात खंडांतर्गत हवामान आहे, तर दक्षिणेकडील भागात भूमध्य सागरी हवामान आहे. येथे हिवाळ्यात पाऊस पडत असल्याने हिवाळा सौम्य असते. उन्हाळ्यात भरपूर सूर्यप्रकाश व हवा कोरडी असते. पर्जन्याचे प्रमाण उत्तरेकडून दक्षिणेकडे कमी होत जाते. आल्स पर्वताच्या प्रदेशात 2000 मिमी पर्जन्य होतो, तर द्वीपकल्पीय भागात हे प्रमाण 600 मिमी पर्यंत आहे. पर्वतीय प्रदेशात अतिउंचीवर हिमवृष्टी होते. पो नदीच्या खोऱ्यात 900 मिमी पर्जन्य होतो. नैसर्गिक साधनसंपत्तीमध्ये जलसंपत्ती, वनसंपत्ती बघूया. आधी जलसंपत्ती बघूया. आल्स पर्वतीय भागातून पो, आदिस इत्यादी प्रमुख नद्या उगम पावतात. आल्स पर्वतातले बर्फ वितळल्यामुळे पो नदीला वर्षभर पाणी असते. द्वीपकल्पीय भागात ॲपेनाईन्स पर्वत हा जलविभाजक आहे. हे लक्षात घ्या. द्वीपकल्पीय भागात ॲपेनाईन्स हा पर्वत जलविभाजक आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणता पर्वत जलविभाजक आहे? सह्याद्री पर्वत. या प्रकारे वाचन करताना तुम्ही लक्षात घ्या. या पर्वतावरून अनेक नद्या उगम पावून त्या पूर्व व पश्चिमेकडे वाहतात. सह्याद्री पर्वतामध्ये सुद्धा नद्यांचा उगम होतो का? हो, खूप साऱ्या नद्यांचा उगम होतो आणि काही पूर्व दिशेला वाहतात तर काही पश्चिम दिशेकडे वाहतात. या प्रकारे तुम्ही वाचन करताना लक्षात घेतलं तर तुम्हाला एक्स्ट्रा वेळ रिव्हिजनसाठी द्यायची गरज पडणार नाही. समोर बघूया. यातील एम्ब्रोन, एर्नो व टायबर या प्रमुख नद्या आहेत. देशातील अनेक सरोवरांचा उपयोग पाणी पुरवठ्यासाठी होतो. वनसंपत्ती बघूया. आल्स व ॲपेनाईन्स या पर्वतीय प्रदेशात सूचीपर्णी वृक्ष व पर्वताच्या उतारावर चेस्टनट, बीच, ओक इत्यादी वृक्ष आढळतात. पो नदीच्या मैदानात पानझडी वृक्षाची वने आहेत. त्यामध्ये पोपल्स, विलो हे वृक्ष प्रामुख्याने आढळतात. द्वीपकल्पीय भागात व बेटावर ओक, ज्युनिपर, लॉरेल, मर्टल इत्यादी वनस्पती आढळतात. प्राणी संपत्ती बघूया. आल्स पर्वताच्या काही भागात अस्वले, शमॉय जातीची हरणे तर ॲपेनाईन्सच्या द्वीपकल्पाच्या भागात लांडगे आढळतात. सार्डिनिया बेटावर सांबार, रानडुक्कर इत्यादी प्राणी आढळतात. आल्स पर्वतीय प्रदेशात ग्रान पॅराडिसो व स्टेलव्हियो ही राष्ट्रीय उद्याने आहेत. किनाऱ्यालगत समुद्रात डॉल्फिन व इतर प्रकारचे मासे आढळतात. फळबागा व फुलशेती व्यापारी तत्वावर केली जाते, त्यामुळे ती आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरली आहे. मासेमारी बघूया. भूमध्य समुद्रात माशांचे प्रमाण कमी आढळते. तसेच मासेमारीसाठी जुनी व पारंपरिक साधने येथे वापरली जातात. त्यामुळे देशाच्या तीनही बाजूने प्रदीर्घ किनारपट्टी असूनही इटलीत मासेमारीचे प्रमाण त्या मानाने कमी आहे. उद्योग बघूया. इटलीतील बहुतेक उद्योग मिलान, तुरीन, जेनोवा या त्रिकोणात वसलेले आहे. या भागात अन्न प्रक्रिया, फळांपासून मद्यार्क निर्मिती इत्यादी उद्योग चालतात. कापड, रेशीम निर्मिती हे इटलीतील मोठ्या प्रमाणावर चालणारे उद्योग आहे. तसेच क्षेपणास्त्र निर्मिती, जहाज बांधणी, मोटार, स्कूटर, शिवणयंत्र, कागद उद्योग, फर्निचर, पादत्राणे तयार करणे इत्यादी प्रमुख उद्योग आहे. वाहतूक व संदेश वहन बघूया. देशातील अनेक भाग रस्ते व लोहमार्गांनी जोडले गेलेले आहे. युरोपातील देशांशी होणारी वाहतूक आल्स पर्वतातून काढलेल्या बोगद्यामधून होते. रोम शहराजवळ आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. पो नदीच्या पात्रातून अंतर्गत जलवाहतूक चालते. शिवाय या देशाच्या किनारी भागातही जलवाहतूक चालते. मिलान, रोम, नेपल्स हा मुक्त मार्ग म्हणून प्रसिद्ध आहे.
व्यापार बघूया. या देशाचा व्यापार प्रामुख्याने इतर युरोपियन देशाबरोबर चालतो. कापड, मोटारी, यंत्र, औषधे, फळे व भाज्यांची निर्यात केली जाते. तर यंत्रे, खनिज तेल, मोटारी, सुती धागे, अन्नपदार्थाची आयात केली जाते. मिलान हे शहर आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी प्रसिद्ध आहे. पर्यटन बघूया. देशाच्या अर्थव्यवस्थेच्या विकासात पर्यटनाचा वाटा मोठा आहे. रोमनकालिक ऐतिहासिक वास्तू, वास्तुशिल्प, कला संग्रहालय याचबरोबर उत्तर भागातील सरोवरे, दक्षिणेकडील समुद्रकिनारे, द्राक्षाच्या बागा व लहान लहान बेटे ही पर्यटकांची प्रमुख आकर्षणे आहे. तसेच फ्लोरेन्समधील प्रार्थना मंदिरे, पिसा येथील झुकता मनोरा, पॉम्पेईच्या ज्वालामुखीतील गाडल्या गेलेल्या शहरांचे अवशेष, व्हेनिस कालव्यातील जलवाहतूक व काही शहरातील प्रेक्षणीय नाट्यगृहांचे पर्यटकांना आकर्षण असते. खनिजे बघूया. गंधकाच्या उत्पादनात हा देश अग्रेसर आहे. गंधकाचे साठे प्रामुख्याने ज्वालामुखीय प्रदेशात आढळतात. सार्डिया बेटावर काही प्रमाणात सिसे व कथिल यांचे साठे व कोळशाच्या खाणी आहेत. पो नदीच्या खोऱ्यात नैसर्गिक वायू सापडतो. त्याचा पुरवठा पो नदीच्या मैदानातील शहरांना नडावाटे केला जातो. इटलीच्या ऊर्जा साधनाची गरज जल, औष्णिक, अणुविद्युत प्रकल्पाद्वारे पूर्ण केली जाते. किनारपट्टीच्या भागात मिठाग्रे आहे. व्यवसायामध्ये शेती बघूया. पो नदीच्या खोऱ्याचा प्रदेश सुपीक असल्याने तेथे शेतीचे प्रमाण अधिक आहे. परंतु दक्षिण इटलीतील जमीन चुनखडीयुक्त व हलक्या प्रतीची असल्याने तेथे शेतीचे प्रमाण कमी आहे. धान्य पिकामध्ये गहू, तांदूळ ही पिके आहेत. याशिवाय बार्ली, ऑलिव्ह, बीट, बटाटा, फळे व भाज्या ही पिके घेतली जातात. पशुपालन, वराहपालन इत्यादी व्यवसायही देशात केला जाते. हा देश भूमध्यसागरी हवामानाच्या प्रदेशात येत असल्याने फळबागांसाठी प्रसिद्ध आहे. हे लक्षात घ्या. हा देश भूमध्यसागरी हवामानाच्या प्रदेशात येत असल्याने फळबागांसाठी प्रसिद्ध आहे. सफरचंद, द्राक्ष, पीच, अंजीर, बदाम, कलिंगड इत्यादी फळे मोठ्या प्रमाणावर घेतली जाते. लिगुरियन किनारी भागात फुलांच्या बागा आढळतात. ट्युलिप, लिली ही येथील महत्त्वाची फुलझाडे आहेत. ही आकृती बघा. या ठिकाणी व्हेनिस हे शहर दाखवलं आहे. व्हेनिसला कालव्याचे शहर म्हणतात. हे इथे दिलं आहे बघा. लक्षात राहू द्या, महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. लोकजीवन बघूया. इटालियन ही या देशाची प्रमुख भाषा असून फ्रेंच, पोर्तुगीज, स्पॅनिश या भाषाही येथे बोलल्या जातात. पो नदीच्या खोऱ्यात व मोठ्या शहरात दाट लोकसंख्या आहे. येथील लोक संगीताचे व इतर कलांचे उपासक आहे. ओपेरा ही इटलीने जागतिक संगीताला दिलेली देणगी आहे. हे लक्षात घ्या. ओपेरा ही इटलीने जागतिक संगीताला दिलेली देणगी आहे. फुटबॉल, साहसी जलप्रवाह, मुष्टियुद्ध, सायकल चालवणे हे येथील प्रमुख खेळ आहेत. विविध प्रकारच्या भाज्या, फळे, मॅक्रोनी, पिझ्झा, हॅम्बर्ग हे येथील प्रमुख खाद्यपदार्थ आहे. आपल्याला काही प्रमुख शहरे दिली आहे. रोम, मिलान, व्हेनिस या शहराची माहिती बघूया. रोम शहर बघूया. हे शहर इटलीची राजधानीचे असून ते टायबर नदीच्या तीरावर वसलेले आहे. हे लक्षात राहू द्या. रोम शहर कोणत्या नदीच्या तीरावर वसलेले आहे? टायबर. देशातील सर्वात मोठे विद्यापीठ येथे आहे. अनेक ऐतिहासिक वस्तू व रोमन साम्राज्याच्या खाणाखुणा या शहरात असल्याने हे शहर पर्यटन स्थळ बनलेले आहे. मिलान शहर बघूया. हे ऐतिहासिक शहर ओलान नदीच्या काठी वसलेले आहे. हे लक्षात राहू द्या. ओलान नदीच्या काठी वसलेले आहे. युरोप खंडातील इतर देशांना भूमार्गाने जोडणारे हे शहर महत्त्वाचे व्यापारी केंद्र आहे. या शहरात प्रसिद्ध ग्रंथालय व लिओनार्दो द विन्सी संग्रहालय आहे. येथे अनेक जगप्रसिद्ध कलाकृती या संग्रहालयात पाहायला मिळतात. व्हेनिस हे शहर बघूया. वास्तुशिल्प व निसर्गरम्य परिसर यासाठी विशेष प्रसिद्ध असलेले हे एक पर्यटन स्थळ आहे. हे शहर ऐतिहासिक काळापासून समृद्ध व्यापारी केंद्र आहे. या शहरातील वाहतूक मोठ्या प्रमाणात कालव्यातून केली जाते, म्हणून या शहरास कालव्यांचे शहर म्हणतात. हे लक्षात घ्या. व्हेनिसला कालव्याचे शहर का म्हणतात? कारण व्हेनिसच्या शहरात वाहतूक मोठ्या प्रमाणावर कालव्यातून केली जाते, म्हणून या शहरास कालव्याचे शहर म्हणतात. नेपल्स हे शहर द्वीपकल्पीय भागात पश्चिम किनाऱ्याजवळ वसलेले आहे. येथून जवळच वेसुवियस हा जागृत ज्वालामुखी आहे. हे मोठे औद्योगिक केंद्र असून येथे जहाजबांधणीचे उद्योग आहे. तुरिन हे शहर बघूया. हे शहर पो नदीच्या काठी वसलेले असून प्रमुख औद्योगिक, सांस्कृतिक, शैक्षणिक शहर आहे. मोटार गाड्याच्या उत्पादनासाठी हे शहर प्रसिद्ध आहे. हे लक्षात राहू द्या. हे शहर कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहे? पो नदीच्या काठी वसलेले आहे. या ठिकाणी हा पाठ संपवतो. आपण यावरचे काही महत्त्वाचे प्रश्न बघूया. हे रिकामी जागा बघा. कोणत्या उत्पादनात इटली अग्रेसर आहे? गंधकच्या उत्पादनात इटली अग्रेसर आहे. रिकामी जागा ही इटलीतील प्रमुख नदी आहे. हा प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचा नाही. लिओनार्दो द विन्सी हे संग्रहालय कोणत्या शहरात आहे? मिलान या शहरामध्ये आहे. रोम शहर कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहे? टायबर नदीच्या काठी वसलेले आहे. इटलीने जागतिक संगीताला दिलेली देणगी कोणती? जहाजबांधणी उद्योग कोणत्या शहरात आहे? इटलीतील जागृत ज्वालामुखीचे नाव? या दोन प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट करून द्या. इटली हा देश फळबागा व फुलबागासाठी प्रसिद्ध आहे. याचं कारण आपण बघितलं होतं. पो नदीच्या खोऱ्यात शेतीचे प्रमाण अधिक आहे. व्हेनिसला कालव्याचे शहर का म्हणतात? याचं पण कारण लक्षात घ्या. इटली देशाला प्रदीर्घ किनारा असूनही मासेमारी व्यवसाय त्या मानाने कमी चालतो. आपल्यासाठी हा जोड्या लावा महत्त्वाचा आहे. भूगोलमध्ये या प्रकारच्या जोड्या लावा विचारल्या जाते. व्हेनिस हे काय आहे? कालव्याचे शहर आहे.
तुरीन हे शहर पो नदीकाठी वसलेलं आहे. मिलान हे शहर ओलो नदीकाठी वसलं आहे आणि नेपल्स या ठिकाणी जहाज बांधणी उद्योग आहे. या ठिकाणी हा पाठ संपतो. आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजेच येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळत राहील. थँक्यू.